अनेकांना आजही वाटतं की शेती ही निसर्गानं उद्ध्वस्त केली नाही, शेती आणि शेतकरी हा इथल्या व्यवस्थेनं उद्ध्वस्त केलाय. कसं घ्या समजून. 10 वर्षापूर्वी कांदा हा प्रति क्विंटल 1500 रुपयाने विकला जात होता. तोच कांदा आज 700 रुपये प्रति क्विंटलने विकला जातोय आणि कांद्याला लागणारं खत 10-26-26 हे 10 वर्षापूर्वी हे 1050 रुपयाला मिळत होतं, तेच आज 2100 रुपयाला मिळत आहे. आणि ज्यावेळी कांदा उत्पादकांना भाव मिळायला लागला त्यावेळी सरकारनं कांदा अफगाणिस्तान मधून मागवला. मला सांगा, कांदा उत्पादक शेतकरी कोणी उद्ध्वस्त केला? सोयाबीनची परिस्थिती तीच झाली. सोयाबीनचा आजचा भाव जो आहे तो आजचा भाव हा 3000 रुपये प्रति क्विंटल आहे. 10 वर्षापूर्वी सोयाबीन 4000 रुपये प्रति क्विंटलने विकलं जात होतं आणि सोयाबीनचं बियाणं मिळत होतं 3000 रुपये प्रति बॅग. आज ते मिळतंय 5000 रुपये. आणि ज्यावेळी सोयाबीन उत्पादकांना पैसा मिळायला लागला त्यावेळी सोयाबीनची पेंड सरकारनं इथिओपियामधून मागवली, मालगीमधून मागवली. मग सांगा, सोयाबीन उत्पादक शेतकरी कोणी उद्ध्वस्त केला? केळी उत्पादकांची परिस्थिती तीच आहे. 10 वर्षापूर्वी केळी ही 800 रुपये प्रति क्विंटलला विकली जात होती. तीच केळी आज 300 रुपये प्रति क्विंटलनं व्यापारी घ्यायला तयार नाही. आणि केळीसाठी लागणारं खत म्हणजे पोटॅश हे 10 वर्षापूर्वी 300 रुपयाला मिळत होतं. तेच पोटॅश आज बाजारामध्ये 2100 रुपयाला मिळत आहे. केळी उत्पादक शेतकरी कोणी उद्ध्वस्त केला? शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दूध विकायला सुरुवात केली तर गाईचं दूध सरकारनं 28 रुपयानं आणि म्हशीचं दूध 38 रुपयानं घ्यायला सुरुवात केली. तेच दूध आज मार्केटमध्ये म्हशीचं 76 रुपयानं आणि गाईचं 60 रुपयानं विकलं जातोय. मधला पैसा कोणी खाल्ला याचा हिशोब लागत नाही. मग हा शेतकरी कोणी उद्ध्वस्त केला? शेती निसर्गानं नाही, इथल्या व्यवस्थेनं आणि सरकारनं उद्ध्वस्त केली आहे. आणि त्यामुळे हे तुम्हाला मला समजून घ्यावं लागेल, तर शेती टिकणार आहे.